आमच्या सद्गुरू झेंडूजी महाराज परंपरेचे संस्कार कसे आहेत ते फार वेगळ्या स्वरूपाचे आहे। 8 दिवस मी गळ्यामध्ये माळ घातली नाही, कारण आमची परंपरा जी आहे ती परंपरा आम्हाला सांगते वैराग्य काय, त्या वैराग्याचा धडा देते। आणि म्हणून फुलांच्या माळा गळ्यात घालून आम्ही काही देव होऊ शकत नाही। जो अधिकारी देव गळ्यात फुलमाळा घालण्याचा आहे, ज्या संतांच्या डोक्यावर फुलांच्या माळा असाव्यात, आपण त्या अधिकाराचे नाहीत। अशा आणि पवित्र उद्दिष्ट पूर्तीनं जीवन जगणारी वैराग्यशील परंपरा आणि आमच्या सद्गुरू झेंडूजी महाराजांची आहे। विठ्ठल परंपरेचा आदर्श जीवन आणि कशा स्वरूपाचं असतं, आमच्या खेरोदा गावातील आणि चिचखोपा या आणि भाविक तरुणांनी आणि त्या परंपरेचा अनुभव या ठिकाणी घेतलेलाच आहे। त्यातला मी एकदम छोटा कीर्तन कराय, मोठा नाही, सगळ्यात लहान। अजून मोठे मोठे पाहिले तर तुमचं याच्यापेक्षा भारी काम होईल। चला असो, अत्यंत पवित्र आणि संस्कारानं शुद्ध परमार्थ जो आहे तो परमार्थ किती शुद्ध असावा, कशा स्वरूपाचा असावा, हे जर शिकायचं असेल तर आणि सद्गुरू झेंडूजी महाराजांची दिंडी परंपरा, तिचा आदर्श जीवन शिका, जिच्यामध्ये कुठल्याही प्रकारे भक्तगणाला गालबोट लागणार नाही असा शुद्ध परमार्थ। आज या ठिकाणी अनुषंगाच्या द्वारे आपण शिव कथा श्रवण केले। आता भगवान शिव म्हणजे काही सामान्य आहे का? शिव भगवान तर तुम्ही रोज बघितला, कानानं ऐकला सुद्धा आणि डोळ्यानं बघितला सुद्धा, आणि दिंडीमध्ये सुद्धा शिवा ज्यांनी लक्ष केंद्रित केलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल, दिंडीमध्ये पण सुद्धा आणि भगवान शिव होते। आता शिव कसे आहेत? शिव भोळा चक्रवर्ती, भगवान सांब सदाशिवाच्या या पावन लीलेचा समारोप या ठिकाणी। आता देवाची कथा जी आहे ती संपत नाही, ती आपल्याला थांबवायची आहे, कारण सप्ताह जो आहे तो सप्ताह आणि कितीही केला तरी संपणारा नाही। देवाची कथा संपतच नाही, म्हणून थांबवायची आपल्याला। बाकीचे काम आपल्या पाठीमागे आहेत ना, म्हणून बस झाली 7 दिवसाची सेवा, त्याच्याकरिता काल आहे। नाही तर सप्ताह म्हटला की सप्ताह 3 दिवसाचा असतो, सप्ताह 5 दिवसाचा असतो, सप्ताह 8 दिवसाचा असतो, सप्ताह महिनाभराचा असतो, सप्ताह वर्षभराचा सुद्धा असतो। कोणता बसवायचा तुमच्यावर आहे, पण सगळ्यांना 7 दिवसाचाच आवडतो, नाही? जे बरं आहे बा, 7 दिवस सेवा करायची आणि देवाला एकदा जय हरी केला की देव त्याच्या घरी आणि आपण आणि म्हणून आज सप्ताहाचा समारोप
आणि समारोप म्हटला, काला म्हटला, काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार जो आहे आणि तो बांधलेला असतो. कशानं? उपरण्यानं? नाही 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 नाही. तर इतर वेळेला इतर कीर्तनामध्ये कुठल्याही प्रकारचा अभंग कीर्तनाला निवडला तर त्याच्यावरती निरूपण करता येतं. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की त्या काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्राचे उच्चारावे, 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 चरित्राचे उच्चारावे. पंढरीश परमात्मा जो आहे त्या परमात्म्यानं कृष्णानं आणि जे लीला चरित्र केलं त्याचा उच्चार ज्याच्यात होतो त्याला म्हणतात काल्याचं. हरी काल्याचं कीर्तन म्हणावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्मा जो आहे आणि त्या परमात्म्याचा हा प्रसाद आणि आपल्याला काल्याच्या माध्यमातून प्राप्त होतो. काला म्हणजे काय? जीवाचं आणि शिवाचं ज्याच्यामध्ये मिलन होतं त्याला म्हणतात काला. आणि अशा या काल्याचा प्रसाद, हा प्रसाद जो आहे हा जीवाला मुक्त करणार आहे. या प्रसादाच्या काय महिमा आहे? श्रीमद भगवद्गीता पारायण केलं ना तुम्ही? त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. वा वा वा. आजीबाईसाठी टाळ्या वाजवा बरं. किती सुंदर श्लोक. मला आठवत नव्हता पण त्यांनी सांगितलं बरं का. हरी हा प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशो बुद्धि पर्यवतिष्ठते. मन ज्या त्या मनाची प्रसन्नता भगवान परमात्म्याचा हा दिव्य कालारूपी प्रसाद घेतल्यानं आणि जीवाला त्या ठिकाणी शांती प्राप्त होते. प्रसादे सर्व दुःखानां, सर्व दुःख जे आहे त्या दुःखाचा नाश प्रसाद सेवन केल्याने. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योप जाय. म्हणून प्रसाद हातावर भेटला ना की भेटल्या बरोबर त्याला वेळ विलंब न करता लवकर खाल्ला पाहिजे. अलीकडे काही ठिकाणी तर हा तुमचा तो देव आहे आम्ही तो प्रसाद घेणार. तुमच्या आमच्या मनामध्ये भेद आहे. भेद देवांच्या मध्ये भेद बर का. काही असे लोक आहे मरून गेले पण त्यांनी दुसऱ्या देवाचा प्रसाद खाल्ला नाही. यांचा कोण खाईल? देव आणि त्या भगवंताचा जो प्रसाद आहे तो प्रसाद आणि जीवाला मुक्ती प्रदान करणारा आहे, जीवाचं मंगल करणारा आहे. आणि म्हणून प्रसाद जो आहे तो प्रसाद सेवन केलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज भगवान महादेवाचा हा प्रसाद आपल्याला घ्यायचाच आहे आता. पण एक लक्षात ठेवा, महादेवाच्या पिंडीवर आणि जे वाहिलेला आहे तो प्रसाद आपल्याला सेवन करायचा अधिकार नाही. लक्षात ठेवा, त्या देवाच्या पिंडीला ज्यानं स्पर्श झालाय, ज्या प्रसादाचा स्पर्श झालाय त्याच्यावर अधिकार वेताळाचा आहे, आपला नाही. तुम्ही बुद्ध आहे का? मग आपल्याला प्रसाद कोणता घेता येईल? त्या देवाच्या पिंडीच्या पासून समोर
देवाला स्पर्श न झालेला आणि तो घ्या. मग आता काय काय घ्यायचं तुम्ही ठरवा. असो अशा रीतीनं आज या ठिकाणी आणि आपण भगवान सांब सदाशिवाच्या पवित्र लीला चरित्राचा समारोप करत असताना आज काल्याचं कीर्तन आणि त्या निमित्तानं काल्याचं म्हणजे काही काही लोक नवीन असतात ना. आता या वर्गातले लोक नवीन आहे. आता नवीन असले की त्यांना असं वाटतं काल्याचं कीर्तन म्हणजे आज कीर्तनाला येणारा कीर्तनकार ब्लॅक असेल. हेअर काला का ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाचा कीर्तनकार कीर्तन करतो का काल्याचं असा त्याचा अर्थ. म्हणजे तुम्हाला वाटेल बुवा की रोज आणि जे 7 कीर्तनाला कीर्तनकार आले ते सगळे गोरे पान होते. किरोल्यातले कीर्तनकार गोरे पानच आहे का नाही. रितेश बुवा तसे, येतांश बुवा त्यांच्या आणखी पुढे जातील ते एकदम. सुंदर आहे. विना घेतल्यावर आणखी भारी वाटतं नाही का. हो म्हणजे जसा विना घ्यायला पाहिजे. आमच्या जोग महाराजांच्या संस्थेत कीर्तन करत असताना विना कसा घेतात त्याची सुद्धा परीक्षा असते बरं. विना कसा घ्यायचा कीर्तनाला त्याच्यावरती मार्क असतात. विना जो आहे तो विना या खांद्यावर पाहिजे. काहींचा या असतो, काहींचा असा खालीवर लटकत असतो असा त्याचा आणि अपमान आहे. पण ठीक आहे, हात दुखून आल्यावर करतो. बुवा छान दिसतात बुवा. बुवाच्या आईला सांगतो घरी गेल्यावर त्याची नजर उतारून घ्या, नाही तर नजर लागेल. कारण तुमची नजर सगळ्यांची चांगली आहे पण माझी चांगली नाही. माझी नजर लागते. आता नजर कोणाची लागते कीर्तनात सांगायचं काम नाहीये. नजर लागते बरं. हा एखाद्या माऊलीची नजर लागते, एखाद्या पुरुषाची लागते. मग कोणाला म्हटल्यापेक्षा आपल्या अंगावर घेतलेलं बरं. माझ्या अंगावर घेतलं तेव्हा तुमचे चेहरे कसे फुलले. हा म्हणजे आपल्यावर आलं का नाराजी आहे आणि दुसऱ्यावर आलं का. भगवान परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचा प्रसाद आज आपण या ठिकाणी सेवन करणार आहोत. आपला सप्ताह जो आहे तो सप्ताह समारोप होणार. आज काल्याचं कीर्तनात प्रसाद आपण घेणार आणि रात्री 3 वाजेला वरुण राजा पुन्हा तुमच्या सप्ताहामध्ये भेट द्यायला आलता. म्हणजे तुमचा सप्ताह आणखी सक्सेस झाला. आता चिंता करायचं काम नाही. ताई रडायचं काम. रडत होते बिचारे, कसं होईल महाराज. झालं ना सगळं. आता वांग्याची भाजी बी होते जोरात. पोळ्या तर अशा बिचाऱ्या माऊल्या करतायत पटापट आणि सगळे बारीक काट ठेवताय. एकटीचा बी जाड दिसत नाही. इतक्या छान पोळ्या. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. अशा एकदम तुम्हाला पोळ्या खायला भेटणार अशा फुलासारख्या मऊ एकदम. पण कीर्तन झाल्याशिवाय प्रसाद भेटणार. तुमच्या तोंडाला कितीही पाणी आलं तरी 12 वाजल्याशिवाय. पण 12 वाजू देणार. कारण पुन्हा तुम्ही म्हणाल महाराज. तिने म्हणणार वाजले. आता भगवान परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचं जे लीला चरित्र आहे ते लीला चरित्र ज्या अभंगाच्या मध्ये आहे आणि त्या अभंगामध्ये आपल्याला आज आणि काहीतरी प्रवेश करायचा आहे. तर सज्जन हो, भगवान परमात्म्यानं आणि जे लीला केली, जे चरित्र केलं आणि ते बालपणामध्येच केलं. आणि म्हणून अशा चरित्राचा उच्चार
कीर्तनामध्ये करायचा. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात की देवानं गायी चारताना रांगताना जे चरित्र केलं त्याचा कीर्तनामध्ये बर का उच्चार केला पाहिजे. ईदशे चरित्र किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये एदशे चरित्र केले नारायणे अन रांगता म्हणजे रांगत असताना गायी चारत असताना ज्या देवानं खोड्या केल्या ज्या काही लीला केल्या त्याचा उच्चार ज्या कीर्तनात ते कीर्तन काल्याचं आणि म्हणून अशा या कीर्तनाच्या माध्यमातून आज आपण भगवंताच्या आणि दिव्य लीलेचा अनुभव आणि करणार आहोत. आता देवाचं लीला चरित्र जे आहे ते चरित्र केव्हा सुरू झालं तुम्हाला माहित आहे? देव ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेलाच पहिली लीला देवानं केली माहित आहे? मला सांगाल बाळ जन्माला येतं त्यावेळेला किती मोठं असतं? किती? अगदी छोट. एक दिवसाचं बाळ किती लहान असतं. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा जन्माला आला त्यावेळेला देव किती दिवसाचा होता माहित आहे? हो 8 वर्षाचा. माता मला सांगा आतापर्यंत आपल्या गावामध्ये किती माता भगिनींची डिलिव्हरी झाली? बाळ 8 वर्षाचं कुणाला झालंय का हो? 8 वर्षाचं बाळ एकाही आईला झालं नाही. पण देव जेव्हा जन्माला आला त्यावेळेला देव 8 वर्षाचा होता. बरं लेकरू बोलायला केव्हा लागतं? केव्हा? काही काळ गेल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष त्याची अवधी आहे नाही का? काही काळ गेल्यावरती बोलतं. पण हा बाबा जन्माला आल्याबरोबर मम्मी पप्पा जन्माला येता बरोबर आई बाबा आणि तो बोलू लागला. ही देवाची लीलाच आहे. विठ्ठल आणि म्हणून भगवान परमात्मा ज्या वेळेला अवतीर्ण झाले तिकडे आता कारागृहातून देवाला गोकुळामध्ये आणलं. आणि गोकुळामध्ये आणल्याच्या नंतर गोकुळात जो आनंद आहे तो काही विलक्षण स्वरूपाचा आहे. गोकुळात परमात्मा येता बरोबर आणि तिथे आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान भगवान परमात्मा गोकुळामध्ये येता बरोबर गोकुळी आनंद झाला.
कृष्ण घराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला श्री बाळकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला हो भगवान परमात्मा येता बरोबर आणि साऱ्या गोकुळ नगरीमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास विट आला. अहो त्या प्रत्येकीच्या घरामध्ये भगवान परमात्मा जो आहे आणि तो परमात्मा आणि त्याचं अस्तित्व आणि झाल्यामुळे आता गोकुळात दुःख जे आहे ते दुःख गेलं आणि तिथे आनंदाला सुखाची प्राप्ती. देव जिथे येतो तिथे सुख प्राप्त होतं आणि देव जिथून जातो तिथे दुःख प्राप्त होतं. म्हणून तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या हृदयात कोणाला आणा? त्या भगवंताला आणा. अहो त्या देवाला आणण्याकरता आणि कंठामध्ये त्याच्या नामाचं चिंतन करा. कंठी धरिला कृष्ण म्हणे मग अवघा जनी प्रकाश. अहो सगळीकडे आणि मग आनंद जो आहे ज्ञान आणि माध्यमातून देवाला जाणलं का त्या जीवाला समाधान आहे. विठ्ठल आता असा हा देव अगदी छोटा होता, आता त्याला लगेच मोठा करतो. 10:30 वाजेपर्यंत आवरलं पाहिजे ना सगळं आरती सहित. शेवटी आपल्याला समाचार आभार व्यक्तही करायचे आहेत आणि म्हणून बरे का आता त्या देवाला आणि आपण मोठा करायचा आहे. अहो मोठा व्हायला वेळ लागत नाही महाराज. जो भगवान परमात्मा पाण्यामध्ये होता त्यानं पाण्यातनं खाली उडी मारली. जो भगवान आई ज्याला खाली निजवत होती तो परमात्मा पोटावर झाला. लगेच होतो तो. आणि पोटावर झाल्याच्या नंतर त्यानं आपले दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवले आणि गुडघे दोन्ही पायाचे जमिनीला टेकवले. आणि जमिनीला टेकवल्याच्या नंतर जसा बैल त्या पद्धतीनं भगवान परमात्मा आई यशोदा मैया घुसडण करत होती. त्या आपल्या हाताचा आधार घेत जमिनीवर आणि चालत यशोदेच्या जवळ गेला आणि यशोदा माईला म्हणायला लागला, आई अगं मला भूक लागले ग, मला लोणी दे. सर्वे हात टेकीत डाव्या गुळ्याने नागत. 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 भगवान परमात्मा आणि अशा रीतीनं आता बाल स्वरूपामध्ये असताना आणि आईला लोणी मागायला लागला. त्यावेळेला आमच्या संत पुरुषांनी ज्ञानरूपी आपल्या कॅमेऱ्याच्या द्वारे त्या भगवान परमात्म्याचा स्टॅच्यू तयार केला. लोणी घेतलेला आणि एक पाय मागे असा वर धरलेला त्याचा फोटो काढला संतांनी. आणि फोटो काढल्याच्या नंतर तो फोटो संतांच्या ज्ञानरूपी मोबाईल मधून इतका व्हायरल झाला जनाच्या हृदयात तो भगवान परमात्मा त्या गोपाल कृष्णाची मूर्ती विराजमान झाली. मग आणि सोनार दादाकडे
आणि तो फोटो गेला आणि त्या फोटोवरती सोनारानं आता आपलं जे सोनं आहे ते सोनं आणि त्याचा वापर करीत आणि त्याची गोपाल कृष्णाची सुंदर तेजस्वी मूर्ती केली की जी आज प्रत्येक असणाऱ्या हिंदूच्या घरात देवाऱ्यामध्ये, आणि तो भगवान आहे. कसा? लंगडा आहे ना, ज्याचं लग्न झालं त्याला भेटतोच कोण? असा भगवान. आणि तो आता बरं, जो आता गुडघ्यावर चालत होता तो लगेच उभा राहिला ना. आता घरातलं लेकरू उभं राहायला लागलं, किती आनंद होतो आपल्याला घरामध्ये. आणि आई काम करत असते आणि ते लेकरू एकदम आणि असं हळूहळू हळूहळू उभं राहिलं. उभं राहिल्याच्या नंतर आणि त्या बाळाची आई म्हणते, आई 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 बघा बघा आपला भाऊ, आपला दादा. आता भाऊ असतो का तिचा? मुलगा आहे का नाही? हा, पण ती म्हणते आई आई बघा आपला भाऊ कसा उभा राहिला. सासू पाहायला जाते तेवढ्या पटकन खाली पडतो. सासू म्हणते वेडी कुठली, अजून लहान आहे, कशाला आई उभा राहिला ना. आणि तेवढ्यात पुन्हा उभा राहिला आणि सासून अगं दादा बघ. इथं दादा आहे का तो? पण हे प्रेम आहे विठाला. आमचा कन्हैया जो आहे तो भगवान गोकुळामध्ये असं वास्तव्य करणारा आणि आईच्या समवेत राहणारा तो जगदीश्वर परमात्मा आता असा कधी घराच्या बाहेर निघेल आणि सांगता येत नाही. म्हणून यशोदा आईनं आणि आपल्या मालकाला सांगितलं, हो हे बघा आपला दादा का नाही आता कधी घराच्या बाहेर पडेल सांगता येत नाही. तुम्ही का नाही ग्रिल बसवा घराला, कमीत कमी कमरे इतकं तरी ग्रिल लावा, नाही तर हा पायरीवरून खाली पडण्याची दाट शक्यता श्रीमंताची असेल तर तिच्या घराला चांगलं भारी ग्रिल असतं. गरीब असेल तर लाकडाचं का होईना उचल ठेव समजते ना. पळायला लागला का गेली का ठेवलं अटकला मध्ये. बरे का भगवान परमात्मा कधी देवानं सांगितलं आई तो ग्रिल लाव का काही लाव मी तर बाहेर. आता तो जगाचा मालक आहे महाराज. अहो कधी बाहेर पडला कळालं सुद्धा नाही. आणि आता बाहेर निघाल्याच्या नंतर आता त्याला मित्रमंडळी भेटली. पहिल्यांदा सुरुवातीला असे जवळच्या घरांमधले लहान लहान लेकरं आपले फ्रेंड होतात. मग आता त्या लेकराला चांगले का या टी पॉइंट मधून निघाला का चिच खोप्यात जातो, तिथे 2-4 मित्र करतो. तिथून निघाला का तरई मध्ये घुसतो, तिथले 2-4 मित्र करतो. इथून निघाला का नवीन गावात जातो, ब्लॉट एरिया न्यू नाही का. आणि मग अशा रीतीनं आता जगाचा बाप आणि अख्ख्या गोकुळामध्ये. आणि एक असा होता महाराज देव पॉवरफुल, तो सगळ्या गावातल्या पोरांना फिरवत होता. वाड्या वाड्यात असतात काही काही, एक असतो एक वाड्यात एकच, तो सगळ्यांना घेऊन सप्ताह करीन तर भाग्यवान आहे. पण सप्ताह सगळ्यांना घेऊन जर तमाशा ठेवीन तर काय मिळेल. अरे आपल्या लेकरांना आणि देव धर्म करण्याचे सद्बुद्धी होणं आणि हे माता पित्याचे पवित्र संस्कार असतात. हे संस्कार ज्याच्यावर लाभले ते सप्ताहाचं आयोजन करतात. आणि कुसंस्कार ज्यांच्यावर लाभले गेले आणि ते पार्टीचं आयोजन करतात. बरं का. म्हणून आणि आपल्याला या ठिकाणी भगवान परमात्मा जो आहे आणि त्या भगवान परमात्म्यानं आता असे सवंगडी जमा केले. देवाचे जेवढे मित्र महाराज सगळ्यांना देवानं आपल्या ताब्यात घेतलाय. असा बॉस झाला त्यांचा एकच, मी म्हणेल तसंच करा. सगळे म्हटले देवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तयार आहे. आणि महाराज त्या
विश्वनायकानं त्या गोपाळांच्याकडे पाहिलं तर सगळेच्या सगळे गोपाळ आणि त्या ठिकाणी काळी मुळी पैलवान दिसत होते. ज्यांच्या घरचं दही दूध ताक लोणी आहे त्यांचे गाल कसे पाहिजे हो? किरोडकर मंडळी सांगा ना. ज्यांच्या घरचं दूध आहे, ज्यांच्या घरी ताक आहे, ज्यांच्या घरी लोणी आहे, ज्यांच्या घरी दही आहे, ज्यांच्या घरी गावराणी शुद्ध तूप आहे, त्यांचे गाल, त्यांचं शरीर. आणि कृष्णाचे सगळे मित्र पेरकंड समजतं ना. ते शेतामध्ये पूर्वी आपण ज्वारी लावायचो, आता मोजकी लावता लोक. असे उदबत्ती शाप की येथून फुंकर मारली तर उडून जातील.